समाचार अब तक, सत्य का साहस। अयोध्येत राम मंदिर जनतेसाठी खुले, भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत मोठी गर्दी, मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा। श्रीराम हीच ऊर्जा ठरणार, भारताच्या उदयाची साक्ष, पंतप्रधान मोदी यांचं मोठं वक्तव्य। पंतप्रधानांनी कामगारांवर केली गुलाब पुष्पांची वृष्टी। अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट, संजय राऊत यांचं मोठं विधान। पंतप्रधान मोदी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन। चीनमध्ये 7.2 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भारतातही जाणवले धक्के। इस्रायलचा गाझाच्या खान युनुस शहरावर हल्ला, 65 पॅलेस्टिनी ठार। जळगाव येथे डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित, उद्या भाजपमध्ये प्रवेश। मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले। बलात्कार करणाऱ्यांना फाशीवर लटकावणे हे आमचे हिंदुत्व, आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य। भारत बनला जगातील 4थ्या क्रमांकाचा शेअर बाजार, हाँगकाँगला मागे टाकले। आंबेडकरवाद्यांनी इतरांना सामावून घेतले पाहिजे, डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं मोठं वक्तव्य। शिकागोजवळ 8 जणांची गोळ्यात झाडून हत्या। नाशिकमध्ये अवतरले रामराज्य, शहरवासियांनी साजरी केली दिवाळी। समरजित सिंग घाटगे यांनी केली कागलच्या श्रीराम मंदिरात महाआरती। कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण। राज्यात थंडीचा जोर, विदर्भात पावसाचा अंदाज। महाविकास आघाडीची गुरुवारी जागा वाटपाची बैठक। राज्यातील 85 कारखान्यांची 100% FRP अदा। कोल्हापुरात तापमानाचा पारा घसरला, रस्त्यांवर धुक्याची चादर। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, धुळ्यात पारा 6.3 अंशावर, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान। शुभमन गिल चमकला, BCCI कडून मिळणार क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड। महात्मा गांधींविषयी बदनामीकारक वक्तव्य, संभाजी भिडे विरोधात फौजदारी तक्रार दाखल। बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीला। पुणे परिसरामध्ये गारठा पुन्हा वाढला, किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस। मनोज जरांगेंचं रांजणगावात जंगी स्वागत, आजचा मुक्काम वाघोलीत। शरद पवार रोहित पवारांच्या पाठीशी पुन्हा जाणार ईडी कार्यालयात। ईडीचे हुडा रिफंड घोटाळा प्रकरणी 18 ठिकाणी छापे। BCCIची मोठी घोषणा, इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी रिंकू सिंगची ताफ्यात एंट्री। यवतमाळमध्ये विनयभंग प्रकरणी आरोपीस 3 वर्षाची शिक्षा, दुसऱ्याला साधा कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल। जिम्नॅस्टिक्समध्ये ठाण्याच्या आर्यन दवंडेची सुवर्ण हॅट्रिक। इस्लामाबादमध्ये भिडणार भारत पाकिस्तान, कडाक्याच्या थंडीत सराव शिबिर। प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा असाही विक्रम ठरलं, YouTubeवर सर्वाधिक पाहिलं गेलेलं लाईव्ह स्ट्रीम। नागपुरात माळ्यावरून उडी घेऊन रुग्णाने संपवलं जीवन, एम्समधील घटना, लोखंडी जाळ्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष।